नमस्कार मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशने वाटण्या झाल्यानंतर जे पेपर्स आहे तर ती फाईल सुमित्राच्या हातात देतो. म्हणतो की आई हे बघ, घराचे 4 हिस्से झाले आणि हे प्रॉपर्टीचे पेपरची फाईल. आणि हे बघ आई, तुला जे हवं होतं, जे म्हणजे तुला ज्या मनाला वाटत होतं अगदी तसेच केले. त्यामुळे हे बघ, आता तरी तुझ्या मनामध्ये कुठली आडी तर नाही ना. त्यामुळे हे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर ते तुझ्याकडे जपून ठेव. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा आई, अहो इतके महत्त्वाचे पेपर्स आहे तर ते घरामध्ये ठेवू नका, कारण एकदा या अगोदर सुद्धा आपल्या घरामध्ये चोरी झाली होती. म्हणजे हे बघा, हे पेपर्स हे सेफ असायला हवे याचं मला आता वाटतं, म्हणून मात्र तुम्ही ते पेपर्स घरामध्ये ठेवू नका. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या, अहो तुमचं एकदम बरोबर आहे, परंतु हे पेपर्स मात्र तुम्ही ठेवणार कुठे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग, असं काय करतात तुम्ही, हे पेपर्स आहे तर आपण बँकेच्या लॉकरमध्ये ते पेपर ठेवू शकतो. आणि हे बघा, जर तुमची काही हरकत नसेल तर आपण बँकेचे नवीन लॉकर घेऊ शकतो आणि ठेवू शकतो. तेव्हा सुमित्रा तर लगेच तयार होते. तर ऋषिकेश आता सुमित्राकडे बघत असतो. खरंच सुमित्रा किती बदलते हे आज मात्र ऋषिकेशला पुन्हा एकदा दिसून येते. तेव्हा मात्र आता सुमित्रा लगेच ऐश्वर्याच्या हातामध्ये ते पेपर्स द्यायला सुरुवात करते. परंतु आता नाना म्हणतात की नाही सुमित्रा, ते पेपर्स तू तिच्या हातामध्ये देऊ नका, त्याची काही गरज तर नाहीच. आणि जर तसं काही वाटलं तर मी घरच्या घरी नवीन लॉकर बनवून घेईल, परंतु ऐश्वर्याकडे ते पेपर देण्याची किंवा बँकेमध्ये ते पेपर्स ठेवण्याची काही गरज नाही. आणि हे जे काही ओरिजिनल पेपर आहे तर ते आमच्याच कपाटामध्ये राहतील. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की हो का, मग तुमची ती लाडकी सून जानकी जर खोलीचं दार उघडं राहिलं असं नाटक करून आतमध्ये येईल आणि कपाटाच्या किल्ल्या मात्र ती घेईल. तेव्हा आता नानांना खूप राग येतो ह्या सुमित्राचा, परंतु आता ते शांत बसतात, त्यांचा नाईलाज असतो. आणि सुमित्रा पुढे म्हणते की मग तुमची ती लाडकी बायको पार्वती, ती तर हे पेपर्स आहे ओरिजिनल ते घेऊन जाईल. अगदी माझ्या रूम मधून दागिने घेऊन गेली होती, अगदी तसेच हे पेपर सुद्धा ती घेऊन जाईल. आणि सुमित्रा लगेच ते पेपर्स ऐश्वर्याच्या हातात देते आणि ऐश्वर्याला म्हणते की उद्या सकाळी मात्र तू हे जे काही ओरिजिनल पेपर आहे तर ते तुझ्या लॉकर मध्ये ठेव. तेव्हा आता ऐश्वर्याला हेच हवं असतं. ऐश्वर्या लगेच मुद्दाम सारंगला म्हणते की सारंग, हे पेपर्स आहे तर मी कपाटात ठेवून येते. त्यानंतर आता नानांचे डोळे भरून येतात. नाना लगेच आता ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश, खरंच मला तुझा अभिमान वाटतो. या कलियुगाचा जो काही राग आहे, साम आहे, ते सगळं काही हातचं देऊन तू प्रेम कमावलंस आणि आईचं मन राखून तिचे आशीर्वाद सुद्धा तू मिळवलेस. नाहीतर या कलियुगात सावत्र भावंडांना कोण असा समान हक्क देणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही म्हणा नाना, असं सावत्र म्हणू नका. अहो ती माझी सख्खी भावंड आहेत, ती जे काही केलं ते एक भाऊ म्हणून माझं कर्तव्य होतं, माझा उद्धटपणा नाही. आणि आईची शिकवण होती, एक एक ओंडका जर पाण्यामध्ये टाकला तर तो वाहून जातो, परंतु त्यात म्हणजे सगळे ओंडके जर एकत्र आले तर मात्र सगळं काही प्रवाह थांबतो, एकमेकांना धरून ठेवतात. त्यामुळे हे बघा नाना, किती काही झाले तरी सुद्धा आमच्यातील एकी कधीही तुटणार नाही, कारण आम्हालाही संस्कार देणारी आमची सुमित्रा आई आहे. आता सुमित्राच्या खांद्यावर ऋषिकेश हात ठेवून तिचं आता अगदी तोंड भरून कौतुक करतो आणि तिचे खूप गुण घेतो. तेव्हा आता सुमित्राच्या डोळ्यात थोडंसं पाणी नक्की येते. ती सुमित्रा आता ऋषिकेशकडे अगदी डोळे भरून बघत असते. त्यानंतर आता अवंतिका, सौमित्र आणि शर्वरी, विक्रम हे सर्वजण जायला निघलेले असतात. जानकीला तर शर्वरी पुढे येते आणि म्हणते की वहिनी हे बघ, तू काही काळजी करू नको, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. परत चल. अगं जानकी वहिनी, आम्ही येतो आता, काही काळजी वगैरे करू नकोस. एकतर कार्तिक घरी आला असेल शाळेतून. तेव्हा आता जानकी विचारते की कार्तिक. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो हो. आणि हे बघ अगं, त्याला तर ओवीला भेटायला यायचंच आहे, पुढच्या वेळेस येताना मी त्याला नक्की घेऊन येईल आणि त्या दोघांची छान अशी गट्टी जमेल, मला माहिती आहे. तेव्हा मात्र आता अवंतिका, सौमित्र आणि शर्वरी, विक्रम हे जायला निघतात. तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की हे बघा मी आलोच, कारण आता सगळेजण निघालेले आहेत आणि मी त्यांना सोडून येतो. तेव्हा आता नानाही म्हणतात की सुमित्रा, मला सांग, तुला अजून सुद्धा ऋषिकेश सावत्र मुलगा वाटतो का. तेव्हा आता ऋषिकेश सगळ्यांना विचारतो की निघालात का, आणि जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर त्याच्या ओरिजिनल जे काही झेरॉक्स आहे तर ती मी सगळ्यांना पाठवतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, मी तुला सांगितलं एकदा की मला हे पाठवू नकोस, कारण मी तुला माझे जे काही वाटेचं जे काही प्रॉपर्टी आहे तर ती तुला वापरण्यासाठी सांगितलेली आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो दादा, सौमी एकदम बरोबर बोलतो आणि तसंही त्याचं शेतीवर तर नाही, परंतु अगदी कोर्टावर प्रेम आहे. सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, जे माझं आहे ते तुझं आहे,
तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे तू असं का करतोस. सौमित्र म्हणतो की दादा अरे प्लीज. आणि हे बघ मला आता यावर कोणतीही चर्चा नकोय. तेव्हा लगेच आता ऋषिकेश विक्रमरावांना म्हणतात की हे बघा तुम्ही तरी समजावून सांगा यांना. विक्रम म्हणतो की हो सौमित्र दादा एकदम बरोबर बोलतात आणि मी शर्वरीला सुद्धा हे सांगणार आहे की आम्हाला सुद्धा या हिस्सेतील काही एक नकोय. हा हिस्सा तुम्हालाच ठेवा. परंतु शर्वरीला लगेच विक्रांतचं हे जे काही बोलणं आहे तर ते पटत नाही. तर शर्वरी लगेच म्हणते की विक्रांत अरे तू काय बोलतो. कारण शर्वरीला तर तिचा वाटा हवा असतो. तर विक्रांत म्हणतो की अगं काय बोलतोस म्हणजे अगं तू स्वतः आता शेत नांगरायला जाणार आहेस का. तेव्हा आता शर्वरी आता म्हणते की नाही अरे तसं नाही. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं इतकी लाख मोलाची माणसं आपल्याला मिळाली आहेत तर आपण त्यांना जपूयात. तू असं का करतेस. आणि ऋषिकेश दादांना म्हणतो की ऋषिकेश दादा हे बघा ती झेरॉक्स आम्हाला पाठवू नका. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघा तसे काही जरी असेल ना तरी सुद्धा मी प्रत्येकाला एक ती कॉफी पाठवून देणार आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की राहून दे दादा नाही ऐकणार. आणि चल आता दादा आम्ही निघतोय. एकतर खूप उशीर होईल आणि रोडमध्ये सुद्धा ट्रॅफिक लागेल त्यामुळे निघतो आताच. ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना दादा अरे आम्ही सुद्धा आता निघतोय आणि हा सारंग काय आता बाय करायला सुद्धा खाली येणार नाही का. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की अगं तुला तर माहिती आहे सारंग किती इमोशनल आहे आणि हे बघ मग तू इथून जाणार आहे त्याला ते बघवूनच गेलं नसतं आणि त्याला पंचायत झाली असती म्हणून तो अगदी त्याच्या अश्रू लपवण्यासाठी आतमध्ये आहे. बरोबर आता विक्रांत हा शर्वरीची गंमत उडवतो. तेव्हा आता शर्वरी हसते आणि विक्रांत अरे काय बोलतो असं म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चला ठीक आहे आता सावकाश जा आणि गेल्यानंतर आता पोहोचल्यानंतर कळवा. तेव्हा अवंतिका आता घट्ट अशी मिठी जानकीला मारते. तेव्हा आता जानकीचे डोळे भरून येतात. जानकी आता सगळ्यांना अगदी वाट लावण्यासाठी बाहेर जाते. ऋषिकेश सुद्धा जानकीचा अगदी जीव तुटत असतो सगळेजण निघत असताना. त्यानंतर मात्र आता ही ढोंगी ऐश्वर्या घाईने आता आतमध्ये येते आणि ते पेपर्स घाईने आता लगेच तपासून बघत असते. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या ते पेपर चेक करते आणि इतकी खुश होते आणि फायनली आता ही रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे तर ती माझी झाली. डॅडा आता हे बघा आपलं जे काही स्वप्न आहे तर ते पूर्ण झालं. ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर तुम्ही डॅडा लढत होता ना बघा आज तुमच्या मुलीने हे सर्व तुमचं स्वप्न पूर्ण केले. एका क्षणात तिने हे सर्व करून दाखवले आणि त्या मूर्ख लोकांना अजून हे माहितीच नाही आणि ह्या मूर्खांना आता लवकरच कळेल की ह्या खऱ्या प्रॉपर्टीची खरी मालकीन कोण आहे. तर नाही ऐश्वर्या आता नाही आता हे सगळं काही घर वगैरे वैभव सत्ता हे सगळं काही माझे आहे. ते पेपर्स आता हातामध्ये घेऊन अगदी तोऱ्यात ॲटिट्यूड मध्ये आता ही स्वतःला म्हणत असते. चुटकी वाजवत आता ती म्हणत असते की मी उठ म्हटलं तर उठायचं आणि मी बस म्हटलं तर बसायचं. त्यामुळे हे बघ आता मात्र मी जे काही पण करू शकते माझ्या मनात येईल ते सगळं काही मी करू शकते. हे सगळं काही आता माझं आहे. माझं रणदिव्यांची प्रॉपर्टी माझी आहे. आणि लगेच घाईने खाली येते. आता जानकी ही दरवाजात सौमित्र अवंतिका यांना अगदी ते जात असतात म्हणून त्यांच्याकडे सारखी पाहत असते त्यांना वाट लावत असते. तेवढ्यात आता तोऱ्यातच ही ऐश्वर्या खाली येते आणि म्हणते की जानकी चल निघ आता इथून. आणि चुटका वाजत म्हणते की चल निघ माझ्या घराच्या बाहेर व्हायचं चल निघ. ऋषिकेश आता हे सर्व पाहतच असतो आणि जानकी सुद्धा आता बघतच असते. तर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी तुझी या घरामध्ये राहण्याची लायकीच नाही. तर ऋषिकेश आता ऐश्वर्यावर खूप असा ओरडतो की ऐश्वर्या नीट बोलायचं माझ्या बायकोशी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की का तुझी बायको काय या घरची मालकीन लागून गेली का. आणि तेथे अगदी खुर्चीवर तोऱ्यात बसून हातामध्ये ते पेपर्स आणि म्हणते की आता फक्त आणि फक्त या घराची मालकीन मी आहे असं म्हणते. फक्त आणि फक्त ही ऐश्वर्या याच घराची मालकीन असेल त्यामुळे इथून पुढे मी जे काही सांगेल तेच करायचं. तेव्हा आता जानकी रागाने विचारते की काय ग ऐश्वर्या काय हे वागणं कसली मालकीन आणि कसलं काय. त्यामुळे ऐश्वर्या तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव प्रॉपर्टीचे 4 हिस्से झालेले आहेत समान. आणि लगेच आता तोऱ्यातच उठते जानकी जवळ येते आणि म्हणते की हो का अगं मूर्ख जानकी असं तुला वाटतं. आता ही सगळी काही प्रॉपर्टी आणि हे घर सगळं माझ्या नावावर आहे असे जेव्हा आता ऐश्वर्या म्हणते तर जानकी आता ते पेपर्सकडे बघत असते. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी यांना धक्का बसतो. तर ऐश्वर्या हसून म्हणते की तुम्हाला सगळ्यांना मी अगदी मूर्ख बनवलं मूर्ख. आणि तेवढ्यात सुमित्रा आणि नाना हे बाहेर येतात आणि सुमित्रा म्हणते की काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना आई
तेव्हा लगेच आता सुमित्रा विचारते की काय झालं, कसला इतका आवाज येतोय. तर लगेच ऐश्वर्या तिचं खरं रूप दाखवते आणि म्हणते की ए म्हातारे, अगं गप्प बस. इतक्या दिवस मी तुझी रडारड सहन करते, त्यामुळे आता तू तुझं थोबाड बंद ठेव. तेव्हा आता सुमित्राला भलताच राग येतो आणि आता ती सुमित्राला हाताला धरून म्हणते की चल इथून निघ, आत्ताच्या आत्ता इथून निघ. नाना आता ऐश्वर्यावर खूप ओरडतात की ऐश्वर्या काय हे तुझं वागणं. तेव्हा आता ऐश्वर्या नानावर सुद्धा धावून जाते आणि नानांना म्हणते की अरे ए म्हाताऱ्या गचकशील, कशाला मोठमोठ्याने ओरडतोस, आणि तूच माझ्या डॅडांच्या विरुद्ध कंप्लेंट केली होतीस ना, आणि तुझ्यामुळेच ते जेलमध्ये गेलेत. आणि चुटक्या वाजवत म्हणते की आता बघतच राहा की तुमच्या सगळ्यांची कशी फिल्डिंग लावते ते, आणि हे जे काही तुम्ही उभे आहात ना, तर असेच आता घरात उभे राहायचं आणि माझ्या घराच्या बाहेर निघायचं. तेव्हा आता सुमित्राच्या तर पायाखालची जमीन सरकते. सुमित्राला आता ऐश्वर्याचं हे वागणं जरा खटकते, परंतु आता एक खूप मोठा जबर शॉक सुद्धा बसलेला असतो. सर्वजण आता अगदी धक्क्याने बघतच असतात की ऐश्वर्या हे काय वेड्यासारखं बडबड करते म्हणून. ऋषिकेशला तर फार असा ह्या ऐश्वर्याचा राग आलेला असतो. जानकी मात्र रागाने आता ऐश्वर्याकडे पाहत असते. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने त्यांना निघा करत असते. तर लगेच जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, ही सगळी काही नाटकं आहे तर ती तू बंद कर. जानकी आता धावून जाते. तर आता ऐश्वर्या ही अगदी जोरात जानकीवर ए असं ओरडते आणि जानकीला म्हणते की सगळ्यात अगोदर म्हणजे तू माझ्या घरातून निघायचं. आलीच कुठे माझ्या साम्राज्यावर हक्क गाजवायला, आणि चालती हो इथून. चला सगळ्यांनीच निघा इथून. माझ्या म्हणजे तोंडासमोर सुद्धा उभं राहायचं नाही आणि माझ्या घरामध्ये सुद्धा राहायचे नाही. म्हणून ऐश्वर्या आता सगळ्यांना जायला सांगते आणि तोऱ्यात आता तिथे खुर्चीवर बसते आणि म्हणते की ह्या लोकांनी तर माझं डोकं खराब करून टाकलं. तेव्हा आता सर्वजण अगदी धक्क्यानेच बघत असतात. सर्वांना आता ह्या ऐश्वर्याचा इतका राग आलेला असतो. आज मात्र हिचं खरं रूप आता सुमित्रा, नाना या सगळ्यांना दाखवलेले असते. आता तोऱ्यातच खुर्चीवर बसते आणि गुलाबला आवाज देते. गुलाब काही आवाज देत नाही आणि तोऱ्यात आता मोठ्याने ओरडते की गुलाब. तेव्हा गुलाब घाबरतच येतो आणि हो ऐनी साहेब असं म्हणतो. आता ऐश्वर्या त्याच्यावर अगदी हुकूम सोडते की माझ्यासाठी एक ग्लास ज्यूस घेऊन ये आणि तुझी ती रील स्टार बायको आहे ना, तिला सुद्धा बोलव. आजपासून मात्र ती माझे पाय चेपणार. आणि ते पेपर्स घेऊन आता अगदी मोठमोठ्याने हसते आणि आता हे सगळं काही वैभव माझं आहे, माझं म्हणून स्वतःशी खूप खुश होतो. हो माझं आहे, हे सगळं माझं आहे असे बोलून आता मोठमोठ्याने जोरात हसते. अगदी वेडे झाल्यासारखी अगदी ही हसत असते. तेव्हा मात्र आता ही रूम मध्ये बसूनच आता ही स्वप्न पाहत असते की आता मी यापुढे मात्र यांच्याशी कसं वागेल. आणि तेवढ्यात मात्र ती जोरजोराने हसत असते आणि सारंग आत येतो. ऐश्वर्याला बघतो तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्या तर जोरजोराने हसत असते. आता सारंगला सुद्धा हसू येते. आता सारंग येतो आणि ऐश्वर्याला धक्का देत म्हणतो की ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या कुठे भानावर येते. तेव्हा सारंग हसून विचारतो की ऐश्वर्या, अहो काय झालं, तुम्ही डोळे मिटून आता इतकं कुणाशी गप्पा करत होतात आणि इतकं जोरजोराने का हसतात, काय झाले, नक्की काय कुणाशी बोलतात. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की काही नाही, अहो सारंग प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते नीट वाचत होते आणि ते पेपर्स कुठे ठेवायचे याचा मी विचार करत होते, कारण ते पेपर्स तर आपल्याला सेफ ठेवावे लागतील ना. तेव्हा आता लगेच सारंग हातावर हात देत म्हणतो की ऐश्वर्या, अहो ते पेपर्स आहेत आणि ते पेपर्स तर आपल्याला सेफ ठेवावेच लागतील. अहो आता सगळी काही प्रॉपर्टी ही आपल्या नावावर झालेली आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो जरा हळूच बोला. तर सारंग लगेच म्हणतो की हो ना ऐश्वर्या, पेपर्स तर आता सेफ ठेवायलाच पाहिजे, कारण आता सगळी काही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर होणार आहे. ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, आता तर सगळं काही तसेच होणार आहे. आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्या दोघांच्याच नावावर होणार आहे. अगदी सेम तुम्ही म्हणतात अगदी तसेच. आणि हे बघा सारंग, एक गोष्ट मात्र चांगली लक्षात ठेवायची आहे, कारण हे जे काही आहे तर ते कुणाला कळून द्यायचं नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो नाही कळणार. ऐश्वर्या, अहो तुम्ही काळजीच करू नका, ही जी गोष्ट आहे तर ती आपल्यामध्येच राहणार आहे. आणि हे बघा ऐश्वर्या, आपलं काम तर झालेच. तेवढ्यात दोघेही खूप हसत असतात, एकमेकांच्या हातावर टाळी काय देतात. तर लगेच तेथे लताबाई येते. लताबाई आता त्यांचं सर्वांचे बोलणे ऐकते आणि माझ्या कामाचा काय मोबदला मला काही नाही का यामधील असं विचारते. तर सारंग आणि ऐश्वर्या तर दोघेही आता धक्क्याने आणि रागानेच आता लताबाईकडे बघत असतात.
असतात। त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या रूममध्ये साड्यांच्या घड्या वगैरे घालत असते, परंतु जानकीचे हात थरथर कापत असतात। साडीची घडी काही तिला व्यवस्थित घालता येत नाही। तिला आता सुमित्राचे आणि प्रॉपर्टी होण्याचे जे काही धक्का बसलेला असतो आणि सुमित्राच्या बोलण्याचा हे सर्व काही तिला आठवत असतं। आणि तेवढ्यात आता तेथे ऋषिकेश येतो। ऋषिकेश मात्र जानकीकडे बघत आता तिच्या हातात जी साडी आहे तर ती धरतो आणि आपल्या हाताने त्याची घडी व्यवस्थित तो घालत असतो। जानकी आता ऋषिकेशकडे बघत असते तेव्हा जानकीला रागच आलेला असतो। जानकी लगेच आता हातातील साडी सोडून देते आणि बेडवर ठेवलेल्या ज्या साड्या आहेत तर त्या घेते आणि त्या कपाटात ठेवायला जाते। आता ती ऋषिकेशकडे ढुंकून सुद्धा बघत नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, परंतु जानकी आता बोलायला तयारच नसते। जानकी लगेच आता रागानेच बाजूला जाते। आता एकही शब्द ती ऋषिकेशशी बोलत नसते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं जानकी, म्हणून तो जानकीच्या मागे पुढे करत असतो आणि जानकीला म्हणतो की जानकी, अगं आता तरी बोल ना ग माझ्याशी। अगं मला माहिती आहे की जानकी तू माझ्यावर रागावलीस, चिडली असेल। घराचे प्रॉपर्टीचे हे जे वाटे झालेले आहेत तर नाही आवडले, पण तरी सुद्धा मी तुझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन हे सर्व केले, मला माफ कर। तेव्हा आता तरी सुद्धा जानकीचे डोळे अजून भरूनच आलेले असतात। जानकी म्हणते की हो का ऋषिकेश, अहो तुम्हाला हे सर्व कळत होते, मग का तुम्ही हे सर्व थांबवले नाही आणि काय इतका स्वतःचा निर्णय लगेच स्वतः घेतला आणि प्रॉपर्टीचे 4 हिस्से करून टाकले? कशाला हे तुम्ही घराचे वाटे होऊन द्यायचे होते? आणि हे बघा ऋषिकेश, मला तुमच्याकडून हे अशा वागण्याची अपेक्षा तर नव्हती आणि हे हिस्से होणं हे कोणालाच पटत नव्हते, ना सौमित्र भाऊजींना, ना अवंतिकाला आणि ना विक्रम भाऊजींना आणि ना शर्वरी वंशला, पण तरी सुद्धा तुम्ही कुणाचंच काही ऐकले नाही। जे काही तुम्हाला हट्टाने करायचे होते शेवटी तुम्ही ते सर्व केलेच। ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं कारण मला माझ्या आईच्या मनामध्ये जी काही चलबिचल होती तर ती थांबवायची होती। तिच्या मनामध्ये मला आपल्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल, तुझ्याबद्दल कोणताही अविश्वास बघायचा नव्हता, म्हणून हे सर्व मी केले आणि तिच्यासाठी हे सर्व निर्णय मी इतक्या घाईने घेतले। आणि हे बघ जानकी, अगं आपल्या घरामध्ये रोज काय घडतं हे बाकीच्यांना माहिती नाही। अगं तुला तर माहिती आहे तरी सुद्धा तू असं विचारतेस। आणि जेव्हापासून पार्वती आई या घरामध्ये आली तेव्हापासून आईला असं वाटतं की तिचे आता या घरातील हक्क काढून घेतले जातात, तिच्या मुलांना सुद्धा काही मिळत नाही, अशी तिची आता भावना निर्माण झालेली आहे, असा तिचा गैरसमज आहे। त्यामुळे हे बघ जानकी, तिच्या मनातील मला ही भीती दूर करायची होती, म्हणून मला ही सर्व करावे लागले। आणि हे बघ जानकी, मी मोठा असल्यामुळे ते करणं माझं कर्तव्य होतं। आणि हे बघ जानकी, अगं रामायण फक्त हे वाचून नसतं चालत, आता ते रामायण आहे तर ते आचरणात सुद्धा आणावं लागतं आणि तसे वागावे सुद्धा लागते। आईचीच ही इच्छा होती की ही जी प्रॉपर्टी आहे तर मी सौमित्र, शर्वरी आणि सारंग यांच्या नावावर करून द्यावी, त्यामुळे मी काय चुकीचे केले, जी प्रॉपर्टी होती त्याचे 4 हिस्से केलेत। आणि हे बघ जानकी, अगं प्रॉपर्टीची तर काय गरज आहे आपल्याला, प्रॉपर्टी शिवाय आपण काहीच कमवू शकत नाही का? अगं हे बघ, एकदा आपण वनवास भोगला आणि ते वनवास भोगून सुद्धा शून्यातून सगळं काही निर्माण केलं होतं, तुला आठवते की ना जानकी, आपण किती काही केले होते। तर जानकी आता ऋषिकेशकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे लताबाई तोऱ्यातच ऐश्वर्या आणि सारंगच्या रूम मध्ये येते आणि तुमच्या आता अगदी हिस्से झाले, सगळं तुमच्या नावावर झालं, मग माझं काय, माझा विचार तुम्ही करायला हवा। आणि ऐश्वर्या, हे बघ आता जर तू मला सांगितले नाही तर बघ, कारण तुला सांगावंच लागेल की माझी मुलगी कुठे आहे, तर सांग ना ऐश्वर्या, अगं माझी मुलगी कुठे आहे? आणि हे बघ ऐश्वर्या, जे काही तुम्हाला सांगितले होते प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्याकडे आले पाहिजे, तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स मी बदलवले सुद्धा आणि सगळं काही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केले। मग आता मात्र तू मी जे काही तुला विचारले होते ते सांग की माझी मुलगी कुठे आहे, कोण आहे माझी मुलगी, कधी सांगणार तू मला माझ्या मुलीबद्दल? आता नाही, आता मात्र माझी मुलगी कुठे आहे हे मला कळलंच पाहिजे, सांगणार आहेस का माझी मुलगी कुठे आहे ते? तेव्हा आता लताबाई जोरजोराने ओरडत असते तर ऐश्वर्या सारंगला दरवाजा लावून घेण्यासाठी सांगते। सारंग अगदी नंदी बैलासारखा हो हो करत दरवाजा लावून घेतो। तर ऐश्वर्या रागाने आता लताबाईला म्हणते, अगं जरा हळूच बोल ना तू, अगं कशाला इतका आरडाओरडा करतेस, जर कोणी ऐकलं तर काय करायचे? त्यावर आता ते ऐकून लताबाई म्हणते की हे बघ ऐश्वर्या, मला कोणताही फरक पडत नाही, मला फक्त माझी मुलगी कुठे आहे ते आत्ताच्या आत्ता सांग, तिचा पत्ता दे। तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मी तुला अजून सुद्धा तेच सांगते की तू शांत राहा, उगाच असे जास्त हायपर होऊ नको, आणि मी तुला सांगितलं की वेळ आल्यानंतर मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता तर देईलच। तेव्हा आता लताबाई ओरडते। लताबाई म्हणते की हे बघ, वेळ आल्यानंतर नाही, आत्ताच्या आत्ता मला माझा पत्ता पाहिजे, माझ्या मुलीचा पत्ता मला दे।
बास बास झाली तुझी ही नाटकं, कायम खोटं बोलत येते, माझ्याकडून काम करून घेते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो बाई, खरंच थोड्या वेळ शांत व्हा, इतकं ओरडू नका, जरा हळूच बोला तुम्ही. तेव्हा आता लताबाई सारंगवर ओरडते, गप रे तू, मध्ये बोलू नकोस. आणि काय रे, तुम्हाला काय मी तुमच्या हातचं खेळणं वाटलं का? कसंही तुम्ही मला खेळवतान. आणि ऐश्वर्या तुम्हाला म्हणाली होती की तुझं काम झाल्यानंतर तुम्हाला पत्ता सांगशील म्हणून, त्यामुळे हे बघ आता मात्र जे काही तू बोलली होती तर गमगुमाने आता तुझा हा शब्द दिलेला पाळतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच थोडीशी शांत होते आणि म्हणते की अगं हो, अगं मी कुठे तुला नाही म्हणते, सांगते ना मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता हवा आहे ना, चल ठीक आहे, मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता देते, परंतु हे बघ अगं पत्ता देऊन सुद्धा तू तिला भेटायला नाही जाऊ शकत. तेव्हा आता लताबाई विचारते की अगं का जाऊ शकत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं कसं जाणार आहे तू मला सांग, घरामध्ये जी काही सिच्युएशन सुरू आहे तर यातून तू जाणार का? बघ, जर अशा परिस्थितीतून तू जर घरातून गायब झाली तर घरामध्ये सगळ्यांना तुझ्यावर संशय येईल. सारंग म्हणतो की हो, ऐश्वर्या जे काही सांगतात तर ते अगदी बरोबर आहे. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की सगळ्यांना मात्र हेच वाटेल तुझ्याबद्दल की प्रॉपर्टीचे हिस्से झाल्यानंतर लगेच आता आई कशी इथून गायब झाली. तेव्हा आता पार्वती विचारात पडते आणि ऐश्वर्या बरोबर तिला आता गुंढाळते. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेश जे काही बोलला तर ते ऐकून खूप आता रडत असते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ अगं, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सर्व काही भरपूर आहे, मग तू कशाला त्या प्रॉपर्टीचा विचार करतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की तसे नाही, आणि हे बघा प्रॉपर्टी तर आपल्याला नकोयच, आणि हे बघा तुम्ही जे काही वागलात, तुमच्या आईसाठी जे काही केले तर त्याचा खरंच मला सार्थक असा अभिमान आहे. परंतु हे बघा ऋषिकेश, अहो तुम्हीच आता म्हणालात की रामायण फक्त हे वाचायचं नसतं, ते आचरणात आणायचे असते. रामायणामध्ये जसे श्रीराम होते मग तसाच रावण सुद्धा होता, हे लक्षात घ्या, हे विसरून नाही चालणार. आणि जसा सच्चेपणा असतो तसा खोटेपणा सुद्धा असतो, हे सगळं काही आता आपल्या लक्षात यायला हवं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला नक्की काय म्हणायचं आहे? मला असं वाटतं की आपल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत काहीतरी खोटेपणा नक्की झालेला आहे. जानकीला बरोबर संशय आलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं कसला विचार करतेस आता, कसला हा खोटेपणा होईल? नाही जानकी, तू जास्त विचार करते म्हणून तुला असं होत असेल, कारण ते पेपर्स आहे तर ते मी स्वतः बनवलेले आहेत आणि माझी सही झाल्यानंतर मी स्वतः ते पेपर्स आईकडे सुद्धा दिलेत. पण तर लगेच आता ऋषिकेश शांत होतो. तेव्हा आता जानकी विचारते की अहो ऋषिकेश, का शांत बसलात, पण काय? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण ते पेपर्स आईने ऐश्वर्याकडे दिलेत. तेव्हा आता हे ऐकून तर जानकीला धक्काच बसतो. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि उद्या ते पेपर्स ती ऐश्वर्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायला जाणार आहे. ते ऐकून आता जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी म्हणते की आईने इतके महत्वाचे प्रॉपर्टीचे पेपर्स ऐश्वर्याच्या हातात दिलेत. तेव्हा आता हे ऐकून जानकीला जबर धक्का बसलेला असतो आणि जानकी आता अगदी धक्क्यानेच पाहत असते आणि विचार करते की आता ते पेपर्स आपल्याला मिळवावे लागतील. म्हणून हा भाग आता इथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता ते पेपर्स घेण्यासाठी ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि आता ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या, परंतु ऐश्वर्या मात्र आता रूम मध्ये नसते. तेव्हा आता जानकी विचार करते ऐश्वर्या रूम मध्ये नाही, परंतु तिने मात्र हे पेपर्स आता तिच्या रूम मध्ये इथेच कुठेतरी ठेवले असतील. म्हणून जानकी सगळ्या रूमची शोधाशोध करायला सुरुवात करते. आता जे काही ऐश्वर्याचं कपाट आहे तर त्या साड्या वगैरे जे काही आहे ते पूर्णपणे खाली टाकते आणि ते प्रॉपर्टीचे पेपर ती शोधत असते. तेव्हा जानकीच्या हातात आता एक फाईल लागते, परंतु जेव्हा ती बॅग खाली फेकून दिलेली असते तर त्या बॅग मधून मात्र आता जानकीचा लहानपणीचा फोटो पडतो. जानकी लगेच आता त्या फोटोकडे पाहत असते. तेव्हा आता जानकी तो फोटो लगेच आता हातामध्ये घेते आणि त्यातील एक तुकडा त्या पर्स मधून घेऊन तो सुद्धा जोडते. तेव्हा मात्र आता जानकीची आईचा फोटो जानकीला मिळालेला असतो. जानकी त्या फोटोकडे सारखी पाहत असते. जानकीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. जानकीने आता अगदी तिला राग आलेला असतो की नक्की ऐश्वर्याला माझ्या आईबद्दल माहिती आहे. म्हणून जानकी आता घाईने रूममध्ये ऐश्वर्या आल्यानंतर तिचं अगदी नरडीचा घोट घ्यायला अगदी तिचं नरड अगदी जोरात धरते आणि अगदी ऐश्वर्याला श्वास घ्यायला सुद्धा ती मुश्किल करते. माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे आलाच कसा, सांग, मी माझ्या आईसाठी काही पण करू शकते. कोण आहे माझी आई? तेव्हा ऐश्वर्याचा पूर्णपणे अगदी जीव गुदमरून गेलेला असतो आणि ऐश्वर्याची अवस्था खूप बिकट झालेली असते. जानकीने आता एक वाघीण म्हणून डरकाळी फोडलेली असते की सांग माझी आई कोण आहे. तर ऐश्वर्याच्या तोंडातून पार्वती हे नाव निघून जाते. तेव्हा मात्र आता जानकीला सर्व काही सत्य समजते. तर मित्रांनो, पुढे काय होईल आणि काही नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.